अथ श्री साई सच्चरित अध्याय 30 ओवी 55. बाळ माझे बरे होता, चरणावरी घालीन तत्वता. येणे परे देवी सनवसिता, लाधली आरामता बाळास. वैद्य काय देव काय, कार्य उरकता विसर होय. विपत्ती कालीच नवसाची सय, पावे जव भय न फेडिता. कित्येक वर्षे महिने दिवस, लोटले विसरले केलेला नवस. अंती मातेने अंत समयास, माधवरावास विनविले. बहुता वर्षाचा हा नवस, फेडता फेडता आले हे दिवस. बरवीन दीर्घसूत्रता बहुवस, जाई गा दर्शनास देवीच्या. तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास, खांडके पाहुनी त्रासली असोस. होऊनी बहु दुस्सह क्लेश, आणि कही देवीस न विसले. येते माते लोटांगणी, तारीसील जरी यातनातुनी. रौप्य स्नानद्वय तुझवरुणी, ववाळून वाहिन. तोही नवस राहिला होता, फेडू फेडू म्हणता म्हणता. तोही आठवला मातेच्या चित्ता, देहावसानंदता समयास. देऊनी बब्यास याचीही आठवण, फेडीन म्हणून हेऊनी वचन. माता होऊनी निर्वासन, गेली समरवसोन हरिचरणी. पुढे मग जाऊ जाऊ म्हणता, दिवस महिने वर्षे लोटता. माधवरावस झाली विस्मरणता, नवस फेडिता राहिले. येणे परे वर्षे 30, होता काय घडले शिर्डीस. ज्योतिषी एक करीत प्रवास, त्याच स्थानास पातला. ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन, जाणे भूत भविष्य वर्तमान. अनेक जिज्ञासू तृप्त करून, वाहवा मिळवून राहिला. श्रीमंत केशवरावजी बुट्टी, आदी करुणी बहुतांच्या गोष्टी. वर्तवूनी सकळांच्या संतुष्टी, उठाउठी संपादिली. माधवरावांचा कनिष्ठ भ्राता, बापाजी आपुले भविष्य पूसता. ज्योतिषी तो झाला वर्तता, देवीची अप्रसन्नता तयावर. म्हणे मातेने केलेले नवस, तिच्या देहांतीची समयास. तिने तुझ्या ज्येष्ठ बंधूस, फेडावयास आज्ञापिले. तेन फेडिता आजवरी, नळा देते देवी भारी. माधवराव येता घरी, बापाजी सारी कथा कथी कथा. माधवरावास पटली खून, सुवर्णाकारा मंत्रवून. करविले 2 रौप्य स्तन, गेले की घेऊन मस्जिदी. घालुनी बाबास लोटांगण, पुढे ठेवूनी दोन्ही स्तन. वदते झाले बाबा लागून, म्हणती घ्या फेडून ते नवस. तूच आमची सप्तशृंगी, तूच देवी आम्हा लागी. ही घे वाचा दत्त देणगी, घेऊनी उगी राहावे. बाबा वदती प्रत्युत्तरी, जाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरी. वाहे तिची 30 चरणावरी, स्तने ही साजिरी निज हस्ते. पडतायसा बाबांचा आग्रह, माधवरावांच्या मनाचाही ग्रह. तैसाच होऊनी सोडिले ग्रह, झाला निग्रह दर्शनाचा. घेतले बाबांचे दर्शन, प्रार्थिले शुभ आशीर्वचन. करोनी उदी प्रसाद ग्रहण, अनुज्ञा घेऊन निघाले. आले पहाते सप्तशृंगीस, लागले कुलोपाध्याय शोधावयास. सुदैवे काकाजीचे चरग्रहास, अनायास प्राप्त ते. काकाजीचे उत्कंठा पोटी, काकाजीच्या उत्कंठा पोटी. शीघ्र व्हावी बाबांची भेटी, तोचही माधवरावांची गाठी. हे काय गोटी सामान्य, आपण कोण कोठील पुसता. शिर्डीहूनची आले समजता, काय त्या आनंदा पारावरता. पडली उभयता मिठीच, ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त. साई लीला गात गात, पूर्ण होता नवस कृत्य. उपाध्ये निगत शिर्डी ते.
माधवरावा सारखी सोबत तीही लादली ऐसी कल्पित उपाध्ये बुवानंद भरित मार्गलक्षित शिर्डीचा नवस फिटता शीघ्रगती दोघे पातले शिर्डी प्रती येताच साई दर्शना निगती परमप्रीती सोत्कंठ आधी जैसी मनाची आवडी तैशाच पाऊली निघाले तातडी पातले काकाजी गोदे थडी ते जेथून शिर्डी सन्निध पुजारी वंदी बाबांचे चरण करीत सजल नैनी स्नपन होऊनी दर्शन सुख संपन्न चित्त संप्रसन्न झाले देवीचा दृष्टांत होता यदर्थ दृष्टी देखता ते बाबा समर्थ काकाजी सुखावले यथार्थ पुरला मनोरथ तयांचा असो काकाजी सुख संपन्न दर्शन सेवनेने चित्त प्रसन्न झाले खरेच निश्चिंत मन कृपाघन वर्षणे हरपले जयाचे चंचलपण स्वये जहाले विस्मयापन आपण आसची पुसती आपण काय विलक्षण ही करणी नाही काही बदले वचन नाही प्रश्न समाधान नाही दिदले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी माझी चंचल चित्त वृत्ती केवळ दर्शने पावली निवृत्ती लाधली अलौकिक सुख संविती दर्शन महती या नाव साई पायी जडली दृष्टी तेने वाचेस पडली मिठी करणी परिसता बाबांच्या गोष्टी आनंद पोटी न समाये उपाध्ये बुवा निज भावेसी शरण गेले समर्थासी पावते झाले निज सुखासी विसरले वृत्तीसी पूर्वील ऐसे काकाशी 12 दिवस राहते झाले ते शिर्डीस होऊन या सुस्थिर मानस सप्तशृंगीस पातले स्वप्नासही लागे काळ उषा काळ वा प्रातः काळ जेव्हा जी पडती तीच सफळ स्वप्न निर्फळ दत्त तदितर ऐशी सार्वत्रिक प्रसिद्धी परी या शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी पडोत ती कुठे आणि कधी भक्ता बाधित अनुभव अर्थीची अल्पवार्ता सादर करीतो श्रोतया करिता कौतुक वाटेल परमचित्ता प्रश्रवणोल्हासता वाढेल 2 प्रहरी एके दिवशी बाबा वदती दीक्षितापाशी टांगा घेऊन जा राहत्याशी खुशाल भाऊसी घेऊन ये झाले की दिवस भूत भेटावयाची मनी अर्थ म्हणावे बाबांनी तुम्हा प्रत भेटी प्रित्यर्थ बोलाविले करुणिया आज्ञाभिवंदन दीक्षित गेले टांगा घेऊन खुशाल भाऊ भेटले तत्क्षण निवेदिले प्रयोजन आगमनाचे ऐकोनिया बाबांचा निरोप खुशाल भाऊ आश्चर्यमुप म्हणती हाच उठलो घेऊन झोपेता ज्ञापत हेची मज आताच मी दुपारा जेवणी करीता असता रामशयनी डोळ्यास डोळा तया लागता क्षणी बाबाई स्वप्नी हेच वदत म्हणाले आताच शिर्डीस चल माझी इच्छा झाली प्रबळ करू काय घोडे न जवळ मुलास कळवावया धाडिले मुलगा वेशीच्या बाहेर पडला तोच हा आपुला टांगा आला दीक्षित विनोदे म्हणती तयाला तच मजला आज्ञापिले आता स्वये येता असला तर टांगा बाहेर आहे तयार मग ते शिर्डीचा आनंद निर्भर दीक्षिता बरोबर पातले तात्पर्य खुशाल भाऊ भेटले बाबांचे ही मनोरथ पुरले खुशाल भाऊ ही बहु गहिवरले पाहून आलिले स बाबांच्या एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाल नामाभिधान मुंबईमध्ये वसता दान बाबांनी स्वप्न दिले तया दिंगवायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतकरण विषय ग्राहकता जागरिता त्या नाव
विरमे जव सफल इंद्रियगण होई जाग्रत संस्कार प्रबोधन ग्राह्य ग्राहक रूपे स्फुरन असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूपलक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परीन ठावे ते कोटे वसत रामलाल होऊन जागृत विचाराकुलित जाहला जावे ऐसे वाटले मना पत्ता नाही ठाव ठिकाणा परी तो जयासी बोलावी दर्शना तयाची रचना तो जाणे मग तेच दिवशी दुपारी सहज रस्त्याने मारिता फेरी छबी एके दुकानावरी पाहुनी अंतरी चमकला स्वप्नी जे रूप दिसले तयाला तेच ते गमले रामलालला विचारपूस कराया लागला दुकानदाराला तत्काळ लक्ष लावून छबी पाहे कोण कोठीला आहेत हो हे कळता हा साई शिर्डीता आहे स्वस्थ राहिले रामलाल पुढील पत्ता पुढे लागला रामलाल शिर्डीस गेला बाबाची या निर्वाण काला पर्यंत राहिला त्यापाशी आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत आणावे तयास दर्शनार्थ पुरवावे स्वार्थ वा परमार्थ हेची मनोरथ बाबांचे ना तरी ते अवाप्त काम स्वये सर्वदा निष्काम निस्वार्थ निहंकार निर्मम भक्त कामेक अवतार क्रोध ज्याचा घेईन वारा द्वेषास जेथे न लाभे थारा डोळा न देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वाठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ विचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरुणी हात लिहून घेता हे निज चरित भक्ती भावे निज स्मरणरत हेची की इंगित येथील म्हणून हे माडा ती विनीत नित्य श्रोत्या हेची विनिवित होऊन श्रद्धा भक्ती समन्वित साई सचरित परिसावे तेने मनास होईल शांती उपजेल व्यसनमग्ना उपरती जडेल साई चरणी भक्ती भवनिर्मुक्तीदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयास मानस सरासी जाता लाधली निर्मुक्तता निजपदी भक्तमान कळवाळा राम तयासी तैसाच दिदला विश्राम तोच नुलकर मेघाचा काम पूर्वी सप्रकाम साईनाथ व्याघ्रासारखा क्रूर प्राणी तयाही दिदला ठाव चरणी ऐसी आघात साईंची करणी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादी कथा कथनम नाम त्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णम श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।